नमस्कार मैत्रिणींनो, सानवी रसोईमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। यावर्षी कोजागिरी पौर्णिमा ही 6 ऑक्टोबरला सोमवारी साजरी होणार आहे। तर पौर्णिमा ही सोमवारी दुपारी 12:23 सुरू होणार आहे आणि मंगळवारी सकाळी 9:17 संपणार आहे। परंतु कोजागिरीचा सण हा रात्री साजरा केला जातो, त्याच्यामुळे आपण सोमवारी रात्री कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण मसाला दूध कसे बनवायचे, त्याचप्रमाणे पूजेची मांडणी कशी करायची आणि पूजेचं महत्त्व हे सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। दूध बनवण्यासाठी या ठिकाणी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आपण आणि आपण ते सुरुवातीला मीडियम फ्लेमवर तापवून घेणार आहोत उतू येईपर्यंत आणि नंतर आपण फ्लेम कमी करणार आहोत। आता ह्या ठिकाणी आपलं दुधाला उकळी आलेली आहे, तर आपण गॅस हा कमी करून घेऊ आणि चमच्याने आपल्याला ते कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे की जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि उतूही जाणार नाही। दूध उकळतंय तोपर्यंत आपण मसाला कसा बनवायचा आहे ते बघून घेऊ। तोपर्यंत अधूनमधून तुम्ही हे दूध हलवत राहा। मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2-3 पिस्ते घेतलेले आहेत, तो काजू, बदाम, या ठिकाणी 2-3 वेलदोडे घेतले, थोडंसं जायफळ घेतलेलं आहे आणि आपण वरतून टाकण्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स बारीक काप करून घेतलेले आहे, चारोळी घेतलेली आहे आणि हे जे आपण वेलदोडे घेतले त्याचे सालं काढून आपण फक्त दाणे टाकणार आहोत आतले। तर आता हे सर्व साहित्य जे आहे आपलं ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकून घेऊ, म्हणजे छान असा आपला मसाला तयार होईल आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊ आपण। आता यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतलेला होता मिक्सरमध्ये तो ॲड करू। यामुळे छान घट्टपणा येतो दुधाला, सुगंधही खूप छान होतो आणि आपण जे दूध छान उकळलेलं आहे 10 ते 12 मिनिटं हे लो फ्लेमवर छानपैकी उकळून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊ। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि या ठिकाणी मी 5 ते 6 केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या, हे आपण टाकून घेऊ। छान कलर येतो यामुळे आणि आता हे थोडा वेळ आपण उकळू देऊ, 2 मिनिटं। यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स कापून ठेवले होते ते टाकून देऊ आणि 2 मिनिटं आपल्याला फक्त उकळू द्यायचं आणि या ठिकाणी आपलं कोजागिरीचं मसाला दूध या ठिकाणी रेडी आहे, खूप छान दिसते, बघू शकता तुम्ही। आता आपण पूजेची मांडणी कशी करायची आणि तिचे महत्त्व बघून घेऊ। आज आपण कोजागिरी पौर्णिमेविषयी माहिती पाहणार आहोत। अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी, पूजेला लागणारे साहित्य आणि त्यासाठी कोणते कोणते पूजा करणं आवश्यक आहे ते आपण पाहणार आहोत। अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, म्हणजेच दसऱ्यानंतर जी पौर्णिमा येते तिला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणत असतात। हिलाच शरद पौर्णिमा किंवा दांडी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो, त्यामुळे हे चंद्राचे किरण आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे। आयुर्वेदामध्ये सुद्धा याचे खूप महत्त्व सांगितलेलं आहे। तर ह्या चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध पिल्यामुळे आपल्याला सदृढ व निरोगी आयुष्य आपल्याला लाभत असते, त्याच्यामुळे ही पूजा आपल्याला नक्की करायची आहे। सर्वात प्रथम आता आपण पूजेची मांडणी कशी करायची ते बघून घेणार आहोत। तर आपल्याला ही पूजा रात्री 12 वाजेला तर 12:39 या काळात करायची असते, पण ही आपण मांडणी अगोदरच करून ठेवायची आहे। तर या ठिकाणी आपण एक पाट किंवा चौरंग घेऊ शकतो आणि त्यावर आपल्याला एक कापड टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मी तांदळाची रास टाकून घेतलेली आहे, यावर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण चंदनाने गोल काढून घेतला आहे, भरीव गोल काढला आहे, हे चंद्राचं प्रतीक आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी 2 जोड पानं घेतले विड्याची। या ठिकाणी एका पानावर आपण लक्ष्मीची स्थापना करणार आहोत, तर एका पानावर आपण कुबेराची स्थापना करणार आहोत। तर आता आपण पूजा कशी करायची ते प्रथम बघून घेऊ। तुळशीला देखील आपल्याला या ठिकाणी दिवा लावून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला अंगणामध्ये छान रांगोळी काढून घ्यायची आहे आणि दरवाजा पुढेही आपल्याला पणत्या लावून घ्यायच्या आहे। त्याचप्रमाणे मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्याला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। प्रत्येक पौर्णिमेला जरी तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावलं तर ते खूप शुभ असतं, त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला देखील लावू शकता। पुढे आपल्याला लक्ष्मीची पावले काढून घ्यायची आहे, रांगोळी काढून घ्यायची चांगली अशी आणि त्यानंतर आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। तर या ठिकाणी जी आपण तांदळाची रास केलेली आहे त्यावर आपल्याला स्वस्तिक काढलेला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला त्यामध्ये थोड्याशा अक्षदा, हळद कुंकू टाकून घ्यायचं आहे।
आणि जो आपण आंब्याचा डगळा घेतला आहे तो आपल्याला या कलशामध्ये याची स्थापना करायची आहे. हा आंब्याचा डगळा म्हणजे या ठिकाणी इंद्राचं प्रतीक आहे. तर ही आपण इंद्रासाठी कलशाची आणि आंब्याच्या डगळ्याची स्थापना केलेली आहे. आता हे जे विड्याचे पानं घेतलेले आहे त्याच्यावर आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहे. हे जे जोडपान आहे त्यावर आपल्याला एक सुपारी ठेवायचं आहे. हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि हे जे जोडपान आपण ठेवलं विड्याचं याच्यावर पण एक सुपारी ठेवायची. हे कुबेराचं प्रतीक आहे. हे इंद्राचं प्रतीक, हे लक्ष्मीचं प्रतीक, कुबेर आणि हा चंद्र. तर याप्रमाणे आपल्याला पूजेची मांडणी ही रात्री अगोदर करून ठेवायची आहे. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. तर हा सण जो आहे आपल्याला उत्सव 12 ते 12:39 रात्री 12 ते 12:39 या 39 मिनिटात आपल्याला ह्या सेवा पूजा करायची असते. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून एकदाच आपल्याला सेवा करण्याची ही संधी मिळत असते. तर याप्रमाणे आपण जे दूध तयार करून ठेवलं आहे ते 12 ते 12:30 या काळात आपल्याला चंद्रप्रकाशात ठेवायचं आहे की जेणेकरून आपल्याला चंद्राच्या शलाका आहे आपल्याला अमृत स्वरूप असतात ते आपल्याला मिळणार आहेत. तर 12 ते 12:30 या काळात आपल्याला कोणती सेवा करायची आहे ते आता आपण प्रथम बघून घेऊ. तर या ठिकाणी 12 वाजून रात्री 12 ते 12:30 या काळात आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. त्याचप्रमाणे 1 माळ लक्ष्मी गायत्री, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, 16 वेळा श्री सूक्तेचं वाचन करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा वाचन करायचं आहे आणि गीतेचा 15वा अध्याय या ठिकाणी आपल्याला वाचायचं आहे. तर ही सर्व सेवा आपल्याला 12 ते 12:30 या काळात करून घ्यायची आहे. आणि जे दूध तुम्ही चंद्रप्रकाशात ठेवलेलं होतं तर ते आपल्याला आता 12:30 वाजेला त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर या पद्धतीने लक्ष्मी, कुबेर, इंद्र आणि चंद्र या ठिकाणी त्यांना सर्वांना रात्री 12:30 वाजेला हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि जो दुधाचा नैवेद्य तो आता आपण दाखवून घेऊ. सर्वात प्रथम आपल्याला पाण्याने या ठिकाणी मंडन करून घ्यायचं आहे आणि जे दूध आपण चंद्रप्रकाशात ठेवलं होतं त्याचा आपल्याला या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा आहे. तर त्यासाठी आपण अगोदर तुळशीचे पानं दुपारीच तोडून ठेवायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवून एक तुळशीचं पान यामध्ये ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला लक्ष्मीची, देवीची आणि गणपतीची आरती करून घ्यायची आहे. सर्वात प्रथम आपण आता हे दीप ओवाळून घेऊ आणि उदबत्ती लावून घेऊ. ठिकाणी आपल्याला उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे दिवा देखील ओवाळून घ्यायचा आहे आणि लक्ष्मीची आपल्याला प्रार्थना करायची की अखंड आमच्या घरात वास कर म्हणून. तर या ठिकाणी आपल्याला ही सर्व पूजा झाल्यानंतर देवीची त्याचप्रमाणे लक्ष्मीची आरती करायची आहे, गणपतीची आरती करून घ्यायची आहे आणि या ज्या 2 सुपाऱ्या आहेत त्या आपल्याला एखाद्या डब्बीत भरून ठेवायच्या आहे आणि आपल्या कपाटामध्ये ठेवायच्या आहे. ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी या 2 सुपाऱ्या आपल्याला ठेवायच्या आहे. आणि जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करतात त्या दिवशी ह्याच सुपाऱ्या घ्यायच्या आहे पूजेसाठी. तर याप्रमाणे आपल्याला सर्व पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. ही पूजा आपल्याला रात्री 12 ते 12:39 या काळात करायची आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. याच्याने तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि आरोग्य प्राप्ती होणार आहे. आरती झाल्यानंतर आपल्याला देवीला प्रार्थना करून घ्यायची. महालक्ष्मीला ती प्रार्थना पुढील प्रमाणे आहे. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्तापनाशयंतु मम सर्वदा या प्रकारची प्रार्थना आपल्याला करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी घरातील मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांचंही औक्षण आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सकाळीच त्यांना स्वच्छ अशी सुवासिक तेल लावून स्नान घालायचे आहे. त्यांना गोड पदार्थ करून खाऊ घालायचा आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी त्यांचं आपल्याला औक्षण करायचं आहे. चंद्रप्रमाणे चांदणे शिंपी जीवनाची वाटचाल करावी हाच त्यामागचा बोध आहे. तर या प्रकारे तुम्हीही तुमच्या मुलांची किंवा मुलगी मोठी असेल त्यांचं औक्षण करून घ्या आणि कोजागिरीचा सण साजरा करा. तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि आरोग्य प्राप्तीसाठी हे नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे शेजारी बेल आयकॉन बटन आहे तेही प्रेस